नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर्बिटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर। शेतकऱ्यांनो, 1 रुपयात मिळणारा पीक विमा योजना आता बंद झाली आहे, पण त्याऐवजी राज्य सरकारनं नवीन पद्धतीनं योजना राबविण्याचा निर्णय घेतलाय। आजच्या ह्या व्हिडिओत आपण बघणार आहोत ही योजना का बंद झाली, त्यामागचं घोटाळ्याचं वास्तव काय आहे आणि नवीन योजना कशी असणार पीक विम्याची, हे सविस्तर ह्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि अजूनही जर तुम्ही आमच्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। चला तर मग पीक विमा योजना 1 रुपयाची का बंद झाली, आता नवीन योजना कोणती येणार हे पाहूया व्हिडिओमध्ये। 1 रुपयात पीक विमा योजना बंद। मित्रांनो, 2023 मध्ये 1 रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती। ही योजना अत्यंत लोकप्रिय झाली कारण फक्त 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा मिळत होता। मात्र गेल्या 2 वर्षांमध्ये ह्या योजनेत प्रचंड घोटाळे झालेत समोर आलंय। राज्य सरकारच्या माहितीनुसार 2022-23 मध्ये जेव्हा ही योजना नव्हती तेव्हा रब्बी हंगामात 122 कोटी रुपयाचं अनुदान द्यावं लागत होतं, पण योजना आल्यावर हेच अनुदान तब्बल 1265 कोटी रुपयावर पोचलं। 1 रुपये पीक विम्याचं घोटाळ्याचं वास्तव काय, जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो। ह्या योजनेच्या माध्यमातून सरकार, कृषी विभाग, सेवा केंद्र आणि विमा कंपन्यांमधील संगनमताने घोटाळ्याने झाल्याचा आरोप आहे। काही जिल्ह्यांमध्ये, काही गावांमध्ये शेतकरी नसतानाही विमा भरल्याचे दाखवले गेले। त्यामुळे सरकारने चौकशी आदेश दिले असून SIT नेमण्यात आली आहे। चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई होणार आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। शेतकरी मित्रांनो, ह्या योजनेमध्ये बंद होण्याचे कारण म्हणजे ह्यामधील घोटाळा म्हणजे काही शेतकऱ्यांनी, काही गावामधील ज्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन नसलं तरीही खोटी डॉक्युमेंट्स अपलोड करून 1 रुपये पीक विमा योजनेला अर्ज भरले आणि पीक विमा मिळवले। असे करताना सरकारने चौकशी सुरू केल्यानंतर हे सापडल्यानंतर अशी फसवणूक होऊ नये आणि ज्या शेतकऱ्याच्या नावावरती जमीन आहे त्या शेतकऱ्यांनी वंचित राहावं लागलं आहे। त्यामुळे आता ही योजना बंद केली जाणार आहे। त्याच्यानंतर आता नवीन पद्धतीने योजना कशी राबविली जाणार आहे हे पाहूया। शेतकऱ्यांनो, आता 1 रुपयात पीक विमा बंद झाला असला तरी पूर्णतः योजना बंद होणार नाही, हे लक्षात असू द्या। ही योजना पूर्णपणे बंद होणार नाही, त्याऐवजी राज्य सरकारनं जुनी पद्धत पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। म्हणजे जी जुनी पद्धत पूर्वीची होती पीक विम्याची, तीच पद्धत आता परत सुरू करणार आहे सरकारनं। त्यानुसार विमा कंपनीला सरकार आपला आर्थिक सहभाग देईल आणि शेतकऱ्यांना एक ठराविक हप्ता भरावा लागेल। म्हणजेच पूर्वी शेतकऱ्यांनी पीक विमा भरण्यासाठी जे हेक्टर आरवरती जेवढं पीक असेल त्या पिकावरती जे पैसे शेतकऱ्यांनी भरत होतं, तो विमा कंपनीला पोचल्यानंतर सरकार थोडं निधी वर घालून परत त्यांना पीक विमा देत होती पूर्वीसुद्धा। त्याच्यानंतर आता सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीनं पीक विमा इथून पुढे मिळणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे। शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरण्यासाठी जे नवीन हप्त्याचे दर म्हणजे खरीप हंगामासाठी किती टक्के पीक विम्याला पैसे भरावे लागणार आहे अर्ज करताना, रब्बी हंगामासाठी आणि नगदी पिकासाठी किती टक्के हे पैसे भरावे लागणार आहे हे पाहूया। नवीन पद्धतीनुसार शेतकऱ्यांना खालील प्रमाणे हप्ता भरावा लागेल। तर खरीप पिकासाठी 2% ही रक्कम पीक विमा भरताना भरावं लागणार आहे शेतकऱ्यांना। आणि त्याच्यानंतर रब्बी पिकासाठी 1.5% ही रक्कम भरावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतर नगदी पिकासाठी 5% आहे। त्यासाठी जास्त हे अनुदान त्यांनी भरून घेण्यासाठी दिलं आहे।
ह्या हप्त्याची रक्कम थेट विमा कंपन्याकडे जमा केली जाईल. सरकार यासाठी लवकरच कंपनीची निवड करणार आहे. आता ह्या पीक विम्यासाठी वेगवेगळी कंपनीसुद्धा सरकारने निवड करणार आहे. योग्य ते जे कंपनी आहेत विमा भरपाई शेतकऱ्यांना परत लवकर देईल अशी एक कंपनी निवडणार आहे. आणि आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ₹1 पीक विमा भरायचा नाही. जेवढं क्षेत्र असेल त्या क्षेत्रानुसार सरकारचे 2% खरीप हंगामासाठी 2%ने किती पैसे होतात ते पैसे भरावं लागणार आहे. आणि रब्बीसाठी 1.5% हे आहे. त्यानुसार आता तुमचे 1 हेक्टर असेल 2 हेक्टर असेल त्या हेक्टरनुसार तुम्ही पैसे भरणार आहात. आता असे असल्याने काही शेतकऱ्यांनी पैसे जास्त जातील म्हणून पैसे वाचवण्यासाठी जेवढं पीक असेल तेवढंच नोंदवू शकतात. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी. आता नवीन पद्धतीत हवामान आधारित फळ पीक विमा योजना ही लागू करण्यात येणार आहे. ह्या योजनेमुळे हवामानाच्या बदलामुळे नुकसान झाल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. मित्रांनो, आता नवीन पद्धती हवामान आधारित म्हणजे या नवीन पीक विमा योजनेच्या आधारित सुद्धा तुम्हाला फळ पीक विमा ही योजना सुद्धा लागू होणार आहे. ह्यासाठी पण ही सुद्धा लागू होऊन आणि लगेच नुकसान झाल्यास त्यांना विमा संरक्षण म्हणजे विमा नुकसान भरपाई हे फळ पीक विम्यासाठी सुद्धा मिळणार आहे. त्याच्यानंतर निकष व आव्हान. शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा योजना थांबली असलं तरी तिच्या जागी अधिक पारदर्शक आणि परिणामकारक योजना येत आहे. सरकारला अनुदानाचा भार कमी करायचा आहे आणि शेतकऱ्यांनाही योग्य नुकसान भरपाई मिळायला हवी हाच उद्देश आहे. शेतकरी मित्रांनो, ₹1 पीक विमा ही योजना थांबवली असली तरी त्या जागी आता पूर्वीची जी पद्धत होती पीक विम्याची ती योजना परत सुरू होणार आहे. आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला पीक विम्याची ही रक्कम मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला सुद्धा सरकार हे नक्की मदत करणार आहे. कारण फक्त सरकारने ₹1 पीक विमा का थांबवली तर ह्याच्यात फारच घोटाळा होण्याची सुरुवात झाली असून ही योजना थांबवण्यात आली आहे. म्हणजेच पडीक जमीन असली तरी पीक नसलं शेतकऱ्याच्या नावावरती शेत नसलं तरीसुद्धा ₹1 पीक विमा योजनेला शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज करून पीक विमा मिळवायचा प्रयत्न हे करत असल्याचं सरकारला आता स्पष्टपणे कळाल्याने ही योजना थांबवण्यात आली आहे. आता पूर्वीची पद्धत आता तुम्ही जेवढं पीक असेल तुमच्या क्षेत्रात तेवढे क्षेत्रानुसार तुम्ही पैसे भरून अर्ज करा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली विमा कंपन्यांनी तुमचं हे पीक विमा आहे तुम्हाला परत सरकारच्या अनुदानासह तुम्हाला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं ह्या योजनेबाबत मत काय आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कारण फार महत्त्वाची आणि नवीन माहिती आहे. सर्व शेतकऱ्यांना माहीत असू दे. आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.